लाडकी बहीण योजनेमुळे आधीच सरकारच्या तिजोरीवर ताण आलाय, त्यामुळे या योजनेची पुनर्पडताळणी होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे तोट्यात असलेल्या एसटी महामंडळानेही सरकारकडे भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव पाठवलाय। निवडणुकांआधी सरकारने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या खऱ्या, मात्र या घोषणांमुळे सरकारवरचा भार आता वाढलाय। यासाठी पाहूया एक रिपोर्ट। राज्यात नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला 5 वाजता होणार आहे। पण या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। कारण एसटी महामंडळानं तब्बल 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे। कर्मचाऱ्यांचं वेतन, वाढता इंधन दर, एसटी बसेसच्या सुट्या भागांची वाढती किंमत, टायर आणि लुब्रिकंट यांचे वाढते दर, या सगळ्या गोष्टींकडे पाहून भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळानं सरकारकडे सादर केलाय। काय आम्हाला तर हाय योग्य, पण शक्यतोवर एवढं महागाई नको व्हायला पाहिजे। कारण गोरगरिबांचं ठीक आहे, तुम्ही आता त्यांना केली मोफत, पण आज जे नोकरीवाले वगैरे त्यांच्यासाठी हे चुकीचं आहे आम्हाला तरी वाटतं। नाही, बहिणीने निवडून आणलंय सरकारला, तर सरकारने असा भाव वाढवायचा नाही, आता स्वस्ताई करायची, उलटी बहिणींना सगळी सुविधा द्यायची, असं करा म्हणा। आता असेच जर एसटी महामंडळाने आपले भाडे वाढवत राहिले तर प्रवासी पुढं एसटीने प्रवास करणं खूप टाळतील। एकतर सरकार पैसे देते लाडके बहीणचे, आणि दुसरीकडे असे महागाई वाढवते, तर सर्वसाधारण नागरिकांना, जे हातमजुरीवर काम करणारे नागरिक आहेत, त्यांना नाही परवडणारी हे भाडेवाढ आहे। त्यामुळे नागरिकाची पसंती एसटी महामंडळाला न राहता त्या खासगी वाहनांनाच राहील। स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, 75 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिक, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू यांना एसटीचा प्रवास मोफत आहे। तर राज्यातील 65 ते 75 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक आणि राज्यातील सर्व महिलांना तिकीट दरात 50% सवलत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे। प्रतिदिन काही कोटींच्या आसपास तोटा होत असल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे। ही तूट भरून काढायची असल्यास, एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची आहे। एसटी महामंडळानं 2021 मध्ये भाडेवाढ केली होती आणि त्यानंतर कोणतीही भाडेवाढ झालेली नाही। त्यामुळे एसटीची भाडेवाढ अटळ असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचीही पडताळणी होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या तोंडावर अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला सरकारनं लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला। या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र हाच एकमेव निकष होता। त्यामुळे अनेक श्रीमंत बहिणी या योजनेच्या लाभार्थी ठरल्या। मात्र हे भविष्यातही असंच चालू राहिलं तर सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडण्याची शक्यता आहे। बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांचं सोन्याचं दुकान आहे, जे सरकारी नोकरीत आहेत, जे धान्य व्यापारी आहेत, ज्यांच्याकडे 8-10 लाखांच्या गाड्या आहेत, स्वतःची लाखोंची घरं आहेत, अशा व्यक्तींच्या पत्नींच्या खात्यातही लाडकी बहीण योजनेचे पैसे आले। दादा, लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत का? निकष अरे अजून काळजी भाऊ, सरकारमध्ये कुठले निकष बदलायला निघाला बाळा? व बोर्डाचे पैसे त्याच्यामध्ये ते आता ती एवढी मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली, काय काढली गेली, मी पण ती पेपरमध्ये वाचली, मी सोमवारी गेल्यावर बघितलं। निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीनं लाडक्या बहिणींना देण्यात येणारा निधी 1,500 रुपयांवरनं वाढवून 2100 रुपये करण्याची घोषणा केली। पण लाडक्या बहिणींना सरसकट 2100 रुपये देणं सरकारला झेपणार नाही। त्यामुळे एसटीच्या भाडेवाढीसोबतच लाडकी बहीण योजनेचीही पडताळणी होण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।